भगवान बिरसा मुंडा, इंडियन रॉबिनहुड, राष्ट्रवादी कंट्या भील, आदिवासी क्रांतिकारक शमशेर सिंग पारदी, रेखा कोरकू, ख्वाजा नायक, भीमा नायक, आदिवासी वीरांगना झलकारीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिनदादा पालकर सर, प्रमुख अतिथी आणि येथे जमलेल्या सर्व माझ्या समाजातील बंधू आणि येथे जमलेल्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण या ठिकाणी कशासाठी जमलो आहे हे माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितले, तर त्या निमित्ताने मी तुम्हाला एक सांगते, आमची संस्कृती आमचा अभिमान, आमची संस्कृती आमचा अभिमान, मी आदिवासी माझा स्वाभिमान, मी आदिवासी माझा स्वाभिमान। मी आपल्या सर्वांना 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा 1994 पासून संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे घोषित झालेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आदिवासींचे हक्क, अधिकार, रीतिरिवाज, परंपरा यांचे जतन करण्यासाठी आदिवासींना हा दिवस घोषित करण्यास केला जातो आणि हा दिवस फक्त आपल्या भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरातील जितके आदिवासी असतील त्या ठिकाणी संपूर्ण ठिकाणी आदिवासी दिन म्हणून साजरा होत आहे। या ठिकाणी आपल्या आदिवासींचे जे हक्क आणि अधिकार, जल जंगल जमीन यांच्या रक्षणासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी उलगुलान करून भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध, त्याचप्रमाणे इंग्रज शासनाविरुद्ध उलगुलान करून हमारे देश में हमारा राज असा नारा दिला। भगवान बिरसा मुंडा यांच्या काळात म्हणजे ज्या आपले पुरुष माणसांसोबत स्त्रिया सुद्धा होत्या, तर मला या कार्यक्रमात मी आली तर मी बघितलं की या कार्यक्रमात स्त्रियांचा जेवढा सहभाग नाही हे बघून मला खूप दुःख झाले, कारण की कोणत्याही समाजाची प्रगती ह्या त्यांच्या स्त्रिया म्हणजे प्रत्येक समाजामध्ये स्त्रियांच्या प्रगतीवर त्या समाजाची प्रगती होत असते। म्हणजे स्त्रियांचा सहभाग जितका आहे तेवढा तो समाज सुशिक्षित आणि समजदार होतो, कारण की आपण म्हणजे या ठिकाणी जमलेले म्हणजे दादा मंडळी किंवा भाऊ आपण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, त्या ठिकाणावर आपण प्रबोधन करतो, परंतु महिला या जास्त घराबाहेर निघत नसल्यामुळे त्यांना प्रबोधनाचे तेवढं माहिती नसते आणि सर्वात जास्त संस्कार ही एक आईच घडवते। त्याच्यामुळे मी अशी विनंती करते की यापुढे आपण जास्तीत जास्त स्त्रियांचा सहभाग कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे। हे कशामध्ये पाहिजे तर ते शिक्षण, आपल्याला शिक्षण हे फार महत्त्वाचे आहे, त्याच्याशिवाय आपल्याला आपले हक्क, अधिकार आणि संविधानातील कलम हे समजणार नाही। त्यासाठी तुम्हा सर्वांना खूप शिकावं लागेल आणि आपले हक्क आणि अधिकार हे जाणून घ्यावे लागतील। तुमच्यासाठी सांगते, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपने में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है।